तर स्वागत आहे मित्रांनो तुमचं आमच्या शेती अपडेट या यूट्यूब चॅनलवरती. तर मी आज घेऊन आलेला आहे काही शेतकऱ्यांसाठी काही महत्त्वपूर्ण व्हिडिओ. तर व्हिडिओला कुठेही स्किप न करता व्हिडिओ पूर्णपणे पहा आणि जर चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर सर्वप्रथम आज आपण पाहणार आहोत कोणत्या जिल्ह्यामध्ये किती पीक विमा मंजूर झालेला आहे आणि किती शेतकरी जिल्ह्यामध्ये पात्र आहेत याबद्दल मी सविस्तर माहिती देणार आहे. तर सर्वप्रथम आज आपण पाहणार आहोत पालघर जिल्ह्यामध्ये जर पाहायला गेलं तर 7,397 शेतकऱ्यांना 206,62,00,000 रुपये मंजूर करण्यात आलेले आहेत. तर समोर आपण ठाणे जिल्ह्यातील पाहायला गेलं तर 726 शेतकऱ्यांना पीक विमा मंजूर, 33 लाख रुपये पीक विमा मंजूर झालेला आहे. आणि समोर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये जर पाहायला गेलं तर 365 शेतकऱ्यांना 11,65,000 रुपये इतका पीक विमा मंजूर झालेला आहे. तर समोर आपण रायगड जिल्ह्यामध्ये जर पाहायला गेलं तर रायगड जिल्ह्यामध्ये 4,560 शेतकऱ्यांना 1,62,00,000 रुपये पीक विमा मंजूर करण्यात आलेला आहे. तर समोर पाहायला गेलं तर सिंधुदुर्ग पाहायला गेलं तर 6,035 शेतकऱ्यांना 16,64,000 इतका पीक विमा मंजूर झालेला आहे. नाशिक जिल्ह्यामध्ये जर पाहायला गेलं तर 65,99,78,000 इतका पीक विमा मंजूर झालेला आहे. तर समोर आपण नंदुरबार जिल्ह्यामध्ये जर पाहायला गेलं तर नंदुरबार जिल्ह्यामध्ये 6,581 शेतकऱ्यांना 4,95,00,000 रुपये इतका पीक विमा मंजूर झालेला आहे. तर समोर जळगाव जिल्ह्यामध्ये जर पाहायला गेलं तर 13,471 शेतकऱ्यांना 10,20,00,000 रुपये इतका पीक विमा मंजूर झालेला आहे. तर समोर पुणे जिल्ह्यामध्ये जर पाहायला गेलं तर 19,000 शेतकऱ्यांना 11,15,00,000 रुपये इतका पीक विमा मंजूर झालेला आहे. तर समोर आपल्याला सोलापूर जर पाहायला गेलं तर सोलापूरमध्ये 4,14,000 शेतकऱ्यांना 82,48,00,000 रुपये इतका पीक विमा मंजूर झालेला आहे. तर समोर सातारा जिल्ह्यामध्ये जर पाहायला गेलं तर 182 शेतकऱ्यांना 25,62,000 इतका पीक विमा मंजूर झालेला आहे. तर समोर सांगली जिल्ह्यातील जर पाहायला गेलं तर 3,15,000 शेतकऱ्यांना 58,11,00,000 रुपये पीक विमा मंजूर झालेला आहे. तर समोर आपण कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जर पाहायला गेलं तर 71 शेतकऱ्यांना 2,33,000 रुपये इतका पीक विमा मंजूर झालेला आहे. तर समोर संभाजीनगर जिल्ह्यामध्ये जर पाहायला गेलं तर 2,64,194 शेतकऱ्यांना 226,58,00,000 रुपये इतका पीक विमा मंजूर झालेला आहे. तर समोर जालना जिल्ह्यातील जर पाहायला गेलं तर 2,07,216 शेतकऱ्यांना 191,76,00,000 रुपये पीक विमा मंजूर झालेला आहे. तर सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की हे जे पीक विमा मंजूर झालेले आहे सर्व जिल्ह्याची मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती दिलेली आहे. तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा. जर चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून असेच आम्ही तुमच्यासाठी नवनवीन व्हिडिओ घेऊन येत राहू. जसं की शेतकऱ्यांचे मी कापूस बाजारभाव, हळद बाजारभाव, इतर कोणतेही बाजारभाव आणि पीक विमा संदर्भात किंवा केंद्र सरकार, राज्य सरकारच्या माध्यमातून जे योजना राबविल्या जातात त्या योजनेच्या मार्फत मी तुम्हाला सर्व अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून देत असतो. त्याकरिता या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि होईल तेवढं जास्त लोकांपर्यंत शेअर करा. जसं की मी मागच्या व्हिडिओमध्ये घेऊन आलो होतो PM किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत व्हिडिओ बनवला होता. तो व्हिडिओ तुम्ही नक्की पहा ते जाऊन, आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. जय हिंद.